महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे। वयाच्या 87व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली। मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता। गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनोहर जोशी हे सक्रिय राजकारणापासून दूरही होते। काल त्यांना हार्ट अटॅक आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते, पण यातच त्यांचं आता निधन झालंय। मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। सुसंस्कृत पण गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे मनोहर जोशी यांचं बालपण अत्यंत खडतर गेलं। त्यांना खूप संघर्ष करावा लागला। पुढे शिक्षणाच्या निमित्तानं ते मुंबईत स्थलांतरित झाले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली। त्यानंतर ते मुंबईतच स्थायिक झाले आणि नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं। पुढे मनोहर जोशी यांनी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केलंय। मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करत असताना 1995 साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवले होते। महाराष्ट्राच्या अशा या दिग्गज नेत्याचं नुकतंच हार्ट अटॅकने निधन झालंय। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली।